नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशनचं दुसरं एक्झाम्पल, जे बोर्ड एक्झाम मध्ये सारखं सारखं विचारलं जातं. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या YouTube चॅनलला. सो बघा, आपण आज कुठलं एक्झाम्पल सोडवणार आहे. dy बाय dx प्लस एक्स साइन टू वाय इक्वल टू एक्स क्यूब कॉस स्क्वेअर वाय याचं सोल्युशन कसं कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपण काय करूया, दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन लिहून घेऊया. dy बाय dx प्लस एक्स साइन टू वाय इक्वल टू एक्स क्यूब इंटू कॉस स्क्वेअर वाय. आता हे डिफरन्शियल इक्वेशन कुठल्या टाईपचं आहे हे पहिल्यांदा आपल्याला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. लिनियर आहे, बर्नौलीज आहे, एक्झॅक्ट आहे, नॉन एक्झॅक्ट आहे, कुठल्या टाईपचं आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन आयडेंटिफाय कसं करायचं. बघा एकदा, डेरिव्हेटिव्ह जे आहे, कुठला आहे डेरिव्हेटिव्ह, dy बाय dx, त्याच्या नेक्स्ट टर्म मध्ये मला y ची टर्म मिळेल. आहे का y ची टर्म? आहे, साइन टू वाय. आणि राईट हँड साइडला काय असणार आहे, y च्या पॉवर मधली टर्म मिळणार आहे. कुठली आहे y च्या पॉवर मधली टर्म? कॉस वाय रेस टू 2. पॉवर किती आहे? 2 आहे. मग अशा टाईपचं जर डिफरन्शियल इक्वेशन येत असेल तर ते कुठलं डिफरन्शियल इक्वेशन असतं? बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन. सो केअरफुली लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता पहिली स्टेप काय करणार आहे, हे बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं असेल तर ऑलवेज लक्षात ठेवायचं, dy बाय dx चा कोइफिशियंट 1 आहे का चेक करा, नसेल तर तो 1 करा. आता आपल्याला देत असतानाच इथं डेरिव्हेटिव्हचा कोइफिशियंट जो आहे तो 1 आहे, सो आपल्याला 1 करायला लागणार नाही. ओके. मग आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं, बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं असेल तर जी पॉवर टर्म आहे y ची, कुठली आहे y ची पॉवर टर्म? कॉस स्क्वेअर वाय. यानं काय करायचं, प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं त्या इक्वेशन मधल्या. सो ओके. सो आता स्टेप 2 ला आपण काय करणार, हे बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला आपण डिवाइड करणार आहे. कशाने? कॉस स्क्वेअर वायने. ठीक आहे. मग डिवाइड करूया. पहिला dy बाय dx ला डिवाइड करणार, याच्यासोबत कोण आहे? 1. सो त्याला मी कशाने डिवाइड करतो? कॉस स्क्वेअर वायने. ठीक आहे. प्रत्येक टर्मला त्या डिफरन्शियल इक्वेशनच्या कॉस स्क्वेअर वायने डिवाइड करूया. पहिला dy बाय dx ला 1 जो आपला कोइफिशियंट आहे त्याला डिवाइड करूया. सो 1 डिवाइडेड बाय काय? कॉस स्क्वेअर वाय. आणि dy बाय dx सेपरेटली इंटू dy बाय dx. ओके. प्लस एक्स आहे तसं. आता काय करायचं, साइन टू वाय ला मला कॉस स्क्वेअर वाय ने डिवाइड करायचं आहे, पण मी आता काय करतो, साइन टू वाय सिम्प्लिफाय करून घेतो. याचा फॉर्म्युला वापरतो जो आपण 12वी मध्ये बघितलाय. साइन टू एक्स चा फॉर्म्युला काय असतो? 2 साइन एक्स कॉस एक्स. मग साइन टू वाय चा फॉर्म्युला काय येणार? 2 साइन वाय इंटू कॉस वाय. ठीक आहे. सो साइन टू वाय चा मी फॉर्म्युला वापरला, सिम्प्लिफाय केला. साइन टू वाय चा फॉर्म्युला काय? 2 साइन वाय कॉस वाय. आता काय करा, या सेकंड टर्मला कशाने डिवाइड करा? कॉस स्क्वेअर वायने. ठीक आहे. पहिल्या टर्मला कॉस स्क्वेअर वायने डिवाइड केला. पहिल्या टर्म मध्ये कोणाला डिवाइड केला? 1 ला. दुसऱ्या टर्मला कॉस स्क्वेअर वायने डिवाइड केलं, इक्वल टू. आता काय करायचं, राईट हँड साइडला जी टर्म आहे एक्स क्यूब कॉस स्क्वेअर वाय, त्याला पण कॉस स्क्वेअर वायने डिवाइड करूया. ठीक आहे. सो बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशनची दुसरी स्टेप यूज केली. काय? राईट हँड साइडला जे y च्या पॉवर मधली टर्म आहे त्याने प्रत्येक टर्मला डिवाइड केलं. ठीक आहे. आता सिम्प्लिफाय करूया. काय कॅन्सल होते का किंवा कुठला फॉर्म्युला यूज करावा लागतो का आपण बघूया. आता पहिली टर्म सिम्प्लिफाय करायची असेल तर मी काय करणार आहे, फॉर्म्युला वापरणार आहे. कुठला? 1 अपॉन कॉसचा. काय असतो 1 अपॉन कॉसचा फॉर्म्युला? सेक. 1 अपॉन कॉस वाय असेल तर काय लिहिणार मी? सेक वाय. मग इथं काय आलंय, 1 अपॉन कॉस स्क्वेअर वाय. 1 अपॉन कॉस असेल तर सेक येतं. मग 1 अपॉन कॉस स्क्वेअर असेल तर काय लिहिणार? सेक स्क्वेअर वाय. ठीक आहे. सो 1 अपॉन कॉस स्क्वेअर वायच्या जागी काय लिहूया आपण? सेक स्क्वेअर वाय इंटू dy बाय dx आहे तसा, प्लस एक्स इंटू 2. एक्स इंटू 2 एक्स होईल. आणि काय कॅन्सल होते का बघा, दुसऱ्या टर्म मध्ये होतंय. न्यूमरेटरचा एक कॉस वाय आणि डिनॉमिनेटरच्या 2 कॉस वाय मधून कॅन्सल होईल. सो न्यूमरेटरचा एक कॉस वाय, डिनॉमिनेटरचा एक कॉस वाय कॅन्सल झाला आणि एक कॉस वाय शिल्लक राहील. कुठे? डिनॉमिनेटरला. ओके. आता बघा, एक्स इंटू 2 म्हणजे काय? 2x. आणि काय राहिलं?
साइन वाय डिवायडेड बाय कॉस वाय. बघितलंय आपण 10वी मध्ये साइन अपॉन कॉस म्हणजे काय असतं टॅन. सो साइन वाय अपॉन कॉस वाय म्हणजे काय येणार इंटू टॅन वाय इक्वल टू. आता राईट हँड साईडला सोडूया. पहिला काय सिम्प्लिफाय होते का बघा. कॉस स्क्वेअर वाय न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा काय होतो कॅन्सल होतो. म्हणजे राईट हँड साईडला फक्त काय राहणार एक्स क्यूब. ठीक आहे. सो बघा आपण कॉस स्क्वेअर वाय ने प्रत्येक टर्मला डिवाइड केलेलं आहे. ओके. ते डिवाइड केल्यानंतर जे काही आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळतंय ते आता आपल्याला चेंज करायचं असतं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूशन वापरून. मग हे पण मी सांगितलंय कुठली सबस्टिट्यूशन घ्यायची. डेरिव्हेटिव्ह नंतर जे नेक्स्ट टर्म आहे त्याच्यामध्ये जी वाय ची टर्म आहे ती आपली सबस्टिट्यूशन असणार. मग बघा डेरिव्हेटिव्ह नंतर जी नेक्स्ट वाय ची टर्म आहे कुठली आहे टॅन वाय ही आपण सबस्टिट्यूट करणार हे डिफरन्शियल इक्वेशन लिनियरला चेंज करायला. ठीक आहे. सो काय आता सबस्टिट्यूशन करूया टॅन वाय इक्वल टू व्ही. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 1 ऍज्युम केलं. मग सबस्टिट्यूशन केल्यावर आपण काय करतो ऑलवेज डेरिव्हेटिव्ह घेतो. कारण का वाय आपण कुठे चेंज करायला लागलोय व्ही मध्ये म्हणून. ठीक आहे. सो डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग हे पण मी आधी सांगितलंय तुम्हाला डेरिव्हेटिव्ह येत नसेल काही प्रॉब्लेम नाही ते पण तुम्हाला एक्झाम मध्ये दिलेलं असतं. आता या टॅन वायचं डेरिव्हेटिव्ह काय असणार जी आपली फर्स्ट टर्म आहे तेच काय फर्स्ट टर्म सेक्स स्क्वेअर वाय डी वाय बाय डीएक्स. डायरेक्टली लिहून टाका काही टेन्शन नाही. तरी पण मी तुम्हाला सांगतो आता आपलं रेग्युलर फॉर्म्युला वापरून कसं काय ते सेक्स स्क्वेअर वाय येत आहे. ठीक आहे. असं डिफरन्शिएट करूया दोन्ही साईड. पहिला टॅन वायचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सेक्स स्क्वेअर वाय बरोबर. 12वी मध्ये बघितलंय आपण टॅन वायचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर वाय आणि वाय आपण एक्स सोबत डिफरन्शिएट करतोय त्यामुळे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं असतं डी वाय बाय डीएक्स ने. बघा सेम तेच आलं ना पहिलीच टर्म मिळाली ना. सो तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. सबस्टिट्यूशन काय डेरिव्हेटिव्ह नंतरच्या नेक्स्ट टर्म मध्ये जी वाय ची टर्म आहे ती सबस्टिट्यूशन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काय पहिली टर्म सेक्स स्क्वेअर वाय डी वाय बाय डीएक्स इक्वल टू. आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा व्हीचं कोणासोबत एक्स सोबत. मग व्हीचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत काय असतं डीव्ही बाय डीएक्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही सिम्प्लिफाय होते का नाही होत. सो आता काय करूया आपण या दोन्ही सबस्टिट्यूशन इक्वेशन 1 मध्ये करूया व्ही आणि डीव्ही बाय डीएक्स. सो इक्वेशन 1 बिकम्स पहिला डेरिव्हेटिव्ह सबस्टिट्यूट करूया सेक्स स्क्वेअर वाय डी वाय बाय डीएक्स याच्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे डीव्ही बाय डीएक्स. ओके प्लस 2x आहे तसा टॅन वाय. बघा टॅन वायच्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे व्ही. ठीक आहे. सो टॅन वायच्या जागी काय येणार व्ही. सो 2x इंटू व्ही आणि इक्वल टू राईट हँड साईडला काही नाही चेंजेस इक्वल टू काय येणार एक्स क्यूब. ठीक आहे. सो सबस्टिट्यूशन केल्यानंतर जे काही डिफरन्शियल इक्वेशन मिळतंय मला ते लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असतं. कसं काय आयडेंटिफाय केलं डेरिव्हेटिव्ह नंतरच्या नेक्स्ट टर्म मध्ये काय पाहिजे डिपेंडंट व्हेरिएबल पाहिजे. कुठला आहे डिपेंडंट व्हेरिएबल व्ही आहे का बघा आहे. सो हे काय आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. कुठल्या फॉर्म मधलं डी व्ही बाय डी एक्स प्लस पी व्ही इक्वल टू क्यू. ठीक आहे. मग हे सोडवायचं असेल तर पहिली स्टेप मगाशी जसं सांगितलं तसंच डेरिव्हेटिव्हचा कोएफिशियंट 1 पाहिजे किंवा 1 करा. आता 1 करायची गरज आहे का ऑलरेडी तो काय 1च आहे. ओके. मग आता दुसरी स्टेपला काय करतो आपण हे जे काही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करतो आणि त्याच्यावरून पी आणि क्यू ची व्हॅल्यू शोधतो. आता इथं पी म्हणजे काय व्ही सोबत असणारा एक्स मधला टर्म किंवा व्हीचा कोएफिशियंट. मग व्हीचा कोएफिशियंट काय आहे बघा 2x प्लस 2x. सो पी ची व्हॅल्यू काय येणार 2x. आता क्यू ची व्हॅल्यू पण शोधू. क्यू म्हणजे काय राईट हँड साईडला असणारं एक्स मधलं फंक्शन किंवा कॉन्स्टंट. कोण आहे राईट हँड साईडला एक्स क्यूब. सो क्यू ची व्हॅल्यू काय आली एक्स क्यूब. ओके. सो लिनियर डिफरन्शियलची दुसरी स्टेप कंप्लीट केली. पी आणि क्यू कॅल्क्युलेट केला. आता नेक्स्ट स्टेपला काय कॅल्क्युलेट करतो आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर. काय असतो इंटिग्रेटिंग फॅक्टर IF चा फॉर्म्युला ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स. जो पी आहे त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ठीक आहे. सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन पी काय आहे बघा पी ची व्हॅल्यू 2x dx.
ठीक आहे. मग आता हे इंटिग्रेशन एकदम इझी आहे, सिंपल आहे, सोडवूया. इंटिग्रेटिंग फॅक्टर ई आहे तसा इंटिग्रेशन घ्यायचं आहे मला 2x. मग 2 काय कॉन्स्टंट आहे, मग इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट आला तर आपण काय करतो, तो कुठं लिहितो, इंटिग्रेशनच्या बाहेर. आणि इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं, फंक्शनचं. कुठलं आहे फंक्शन, एक्स. ठीक आहे. सो ई रेस टू काय येणार, 2 कॉन्स्टंट, इंटिग्रेशनच्या बाहेर, इंटिग्रेशन कोणाचं, एक्सचं. ओके, कॅल्क्युलेट करू. आता एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला शोधायचं आहे, सिंपल इंटिग्रेशन आहे. सो ई रेस टू 2. मग एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर कुठला फॉर्म्युला यूज करायचा, इंटिग्रेशनच्या पॉवर फंक्शनचा, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एनचा. काय असतो इंटिग्रेशन एक्स रेस टू एनचं, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. आता इथं एन म्हणजे पॉवर, या एक्सची पॉवर इथं लिहिलेली नाही, याचा अर्थ किती आहे, ती 1 आहे. ओके, मग एक्सची जर पॉवर 1 असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय येणार, एक्स रेस टू 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1. मग आता 1 प्लस 1 म्हणजे किती, 2. सो एक्स रेस टू 1 म्हणजे एक्सचं इंटिग्रेशन काय येणार, एक्स रेस टू 1 प्लस 1 2 डिवाइड बाय 2. एक्स रेस टू 1 प्लस 1 2 डिवाइड बाय 2. ठीक आहे. ओके, आता सिम्प्लिफाय होतं, याच्यामध्ये काय सिम्प्लिफाय होतं, हा 2 आणि हा 2 काय होतो, कॅन्सल होतो. म्हणजे मला इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळाला, ई रेस टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो बघा, इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधला. आता काय करायचं, याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा. आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो हे पण आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, तरी पण मी परत एकदा सांगतो. कुठलं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवलं मी, dv बाय dx प्लस 2x इंटू व्ही इक्वल टू एक्स क्यूब. मग हे सोडवलं तर मला कोणाची व्हॅल्यू मिळणार, डिपेंडंट व्हेरिएबल जो आहे त्याची. कोण आहे डिपेंडंट व्हेरिएबल, व्ही. ठीक आहे. सो मग फॉर्म्युला काय लिहिणार, व्हॅल्यू कोणाची मिळणार, व्ही. सो फॉर्म्युला कसा येणार, व्ही इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं, क्यू. कोणासोबत, इंटिग्रेटिंग फॅक्टर सोबत. कोणाशी, एक्सशी, dx प्लस सी. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. ज्याचं सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं आहे तो व्ही इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस सी. ठीक आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया सगळ्या, आपल्याला रिक्वायर्ड सोल्युशन मिळेल दिलेल्या इक्वेशनचं. सो व्ही इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय, ई रेस टू एक्स स्क्वेअर इक्वल टू इंटिग्रेशन क्यू. क्यूची व्हॅल्यू काय बघा, कम्पेअर करून आपण इथं शोधली. क्यू म्हणजे राईट हँड साईडला असणारी टर्म एक्स क्यूब इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आलाय, ई रेस टू एक्स स्क्वेअर dx प्लस सी. ठीक आहे. पुढे सोडवूया. आता मला हे इंटिग्रेशन सोडवायचं आहे. यात काही सिम्प्लिफाय होतं का, काही कॅन्सल होतं का, नाही होत. ठीक आहे. मग मी हे सिम्प्लिफाय करणार आहे. कसं सिम्प्लिफाय करणार आहे बघा, मी सांगतो तुम्हाला व्यवस्थित. पहिला काय करूया, लेफ्टला लिहूया व्ही. व्ही ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, व्ही काय सबस्टिट्यूट केलंय बघा आपण. व्ही ची व्हॅल्यू काय, टॅन वाय. सो व्हीच्या जागी टॅन वाय लिहूया इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर इक्वल टू इंटिग्रेशन. आता हे इंटिग्रेशन आपल्याला सोडवायचं. याचं डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येतं का, नाही घेता येत. लक्षात ठेवायचं, ज्यावेळी पण इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला कंपोजिट फंक्शन दिसेल, कुठलं कंपोजिट फंक्शन आहे, ई रेस टू एक्स स्क्वेअर, त्यावेळी त्याचं इंटिग्रेशन डायरेक्टली येतच नसतं. आपल्याला काय करायला लागतं, एक सबस्टिट्यूशन करावी लागते. काय सबस्टिट्यूशन करायचं हे पण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. त्या कंपोजिट फंक्शनच्या ब्रॅकेटमध्ये किंवा एक्सच्या जागी जे आलंय ते सबस्टिट्यूशन करायचं. तर ई रेस टू एक्स स्क्वेअर हे जर कंपोजिट असेल तर याचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो, ई रेस टू काय असतो, एक्स. मग एक्सच्या जागी काय आलंय, एक्स स्क्वेअर आलंय. म्हणजे हे जर इंटिग्रल सोडवायचं असेल तर मला काय करायला पाहिजे, एक्स स्क्वेअरच्या जागी टी सबस्टिट्यूट करायला लागेल. पण त्याच्या आधी मी थोडं सिम्प्लिफाय करतो. हा जो एक्स क्यूब आहे बाहेरचा, हा पण कसा लिहितो, या एक्स स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहितो. थोडं ऑब्झर्वेशन करायचं, डोकं लावायचं आणि मग इंटिग्रेशन सोडवायचं. आता मला दिसतं इथं क्लिअरली हे कंपोजिट आहे आणि एक्सच्या जागी काय आले, एक्स स्क्वेअर आले. मग बाहेरचं जे फंक्शन आहे एक्स क्यूब, ते पण एक्स स्क्वेअर मध्ये लिहिता येईल का आपल्याला, येस लिहिता येईल. कसं लिहिता येईल, एक्स क्यूब एक्स इंटू काय, एक्स स्क्वेअर म्हणजे काय असतं, एक्स क्यूब. आणि हा इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे तसा, dx प्लस सी. ठीक आहे. मग आता हे इंटिग्रेशन सोडूया. कसं, सबस्टिट्यूशन मेथड वापरून. ठीक आहे. काय सबस्टिट्यूशन करायचंय, कंपोजिट फंक्शन मध्ये एक्सच्या जागी जो आलाय
ती आपली सबस्टिट्यूशन असणार. म्हणजे हे इंटिग्रेशन सोडवायचं असेल तर मला काय सबस्टिट्यूशन करायला पाहिजे, एक्स स्क्वेअर इक्वल टू काय सबस्टिट्यूट करणार मी, टी. ओके, याला इक्वेशन 2 म्हणूया. मग आता बघा, सबस्टिट्यूशन केले की ऑलवेज काय करतो आपण, डेरिव्हेटिव्ह. इथं पण बघा सबस्टिट्यूशन केलं होतं, डेरिव्हेटिव्ह. इथं पण सबस्टिट्यूशन केले, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. कोणासोबत डेरिव्हेटिव्ह घेणार, एक्स सोबत. ओके. मग आता मी हे पण सांगितलं डेरिव्हेटिव्ह तिथं काय येणार, एक्स स्क्वेअरच्या टर्म सोडून, या 2 एक्स स्क्वेअर असणाऱ्या टर्म आहेत, हे सोडून जे काय राहील ते डेरिव्हेटिव्ह येणार. म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे मला, एक्स डीएक्स हे डेरिव्हेटिव्ह मिळायला पाहिजे. मग आता फॉर्म्युला वापरूया. आपल्याला एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, पॉवर ॲज इट इज इंटू जी, बेस आहे तो काय, बेस एक्स, आणि रेस टू काय लिहितो, ती पॉवर -1. 2 - 1 म्हणजे काय, 1. सो एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय, 2x इक्वल टू, आता हा dx कसा येतो तो बघा पुढे, इक्वल टू टीचे डेरिव्हेटिव्ह काय, dt बाय dx. ठीक आहे. मला काय डेरिव्हेटिव्ह पाहिजे, एक्स, ते एक्स स्क्वेअरच्या टर्म सोडून जे काही राहिले ते डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे. म्हणजे एक्स आणि dx मिळायला पाहिजे मला. मग हा एक्स आलाय, dx कसा मिळेल, हा dx जो राईटला आहे तो लेफ्टला शिफ्ट करा. इकडे डिवाइड आहे, लेफ्टला आलाय पण मल्टिप्लाय होणार. आणि हा 2 पण एक्स्ट्रा आहे, हा 2 मला नको आहे, फक्त काय पाहिजे, एक्स dx. सो हा 2 नको आहे, सो तो पण राईटला शिफ्ट करा, अपोजिट साईडला. 2 इथं मल्टिप्लाय, राईटला गेल्यावर काय होणार, डिवाइड, म्हणजे 1/2. ठीक आहे. सो एक्स इंटू dx, dx लेफ्टला आला की काय होणार, मल्टिप्लाय, इक्वल टू. आता काय करायचं, हा 2 राईटला शिफ्ट करायचा आहे. 2 राईटला गेला तर रिव्हर्स होणार, इनव्हर्स होणार. सो 2 चा रिव्हर्स काय, 1/2. तो कोणाला मल्टिप्लाय होणार, dt ला. ठीक आहे. आता या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करूया. केअरफुली बघा, हे महत्वाचं आहे. इक्वेशन 2 मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून इंटिग्रेशन ऑब्टेन करणं हे खूप महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट स्टेप आहे. ठीक आहे. सो पहिला लेफ्ट आहे तशी, यात काही चेंजेस नाहीत. काय लेफ्ट, tan y इंटू e रेस टू एक्स स्क्वेअर इक्वल टू इंटिग्रेशन. पहिला कोणाची सबस्टिट्यूशन करायची, डेरिव्हेटिव्हची. एक्स dx जिथं आहे तिथं काय लिहिणार, 1/2 dt. मग बघा, हा एक्स आणि हा dx, या दोघांची मिळून काय सबस्टिट्यूशन आहे, 1/2 dt करतो, 1/2 dt. तर ते सोडून जे काही राहिले, त्याच्यामध्ये काय करायचं, एक्स स्क्वेअरच्या जागी टी. मग काय ना सांगा, आता जे राहिले त्याच्यामध्ये एक्स स्क्वेअरच्या जागी टी. मग पहिला एक्स स्क्वेअर आहे म्हणजे काय येणार, टी इंटू ई रेस टू, हा एक्स स्क्वेअरच्या जागी टी लिहिला, इंटू ई रेस टू, परत एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरच्या जागी काय लिहिणार, टी. म्हणजे मला फंक्शन काय मिळणार, टी इंटू ई रेस टू टी. ठीक आहे. लक्षात आलं कशी सबस्टिट्यूशन करायची. ओके. आता हे इंटिग्रेशन एकदम सिंपल वे मध्ये आपण सोडूया, 12वी मध्ये बघितलेलं आहे. लेफ्ट काही चेंज होणार नाही, यात काही सिम्प्लिफाय होत नाही. tan y आहे तसा इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर पण आहे तसा, इक्वल टू. आता हे इंटिग्रेशन सोडवायचं आहे. पहिला कुठला कॉन्स्टंट दिसतोय का बघा, जो आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतोय. कुठला कॉन्स्टंट आहे, 1/2 कॉन्स्टंट आहे. कुठं लिहिणार, इंटिग्रेशनच्या बाहेर. मग इंटिग्रेशन मध्ये काय राहणार, 1/2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर गेला म्हणजे इंटिग्रेशन मध्ये काय राहणार, टी ई रेस टू टी dt प्लस सी. ठीक आहे. मग आता आपल्याला हे इंटिग्रेशन सोडवायचं आहे, टी आणि ई रेस टू टीच्या मल्टिप्लिकेशनचं. मग आता इथं दिसतंय 2 वेगवेगळ्या टाईपच्या फंक्शनची मल्टिप्लिकेशन. मग आपल्याला माहिती आहे, इंटिग्रेशन मध्ये जर 2 वेगवेगळ्या टाईपच्या फंक्शनची मल्टिप्लिकेशन आली तर आपण बायपार्ट्स रूल यूज करतो. याच्या आधी सुद्धा आपण बायपार्ट्स रूल यूज केलेला आहे. ठीक आहे. फक्त आता इथं मी काय करणार आहे, थोडा वेगळा बायपार्ट्स रूल यूज करणार आहे, जनरलाइज बायपार्ट्स रूल यूज करणार आहे. तो सिंपल आहे आणि आपल्याला पुढे फुरियर सिरीज मध्ये सुद्धा वापरायचा आहे. ठीक आहे. मग पहिला बघूया, हे टी कुठलं फंक्शन आहे, अल्जेब्राइक फंक्शन आहे. आणि ई रेस टू टी हे कुठलं फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. 2 वेगवेगळ्या टाईपच्या फंक्शनचा मल्टिप्लिकेशन आले. सो हे इंटिग्रेशन सोडवायचं असेल तर आपल्याला बायपार्ट्स रूल वापरावा लागतो. ठीक आहे. त्याच्याऐवजी मी काय करणार आहे, जनरलाइज्ड बायपार्ट्स रूल यूज करणार आहे. हा पण यूज करायसाठी स्पेशल कंडिशन लागते. काय लागतं, एक तर आपल्याला मल्टिप्लिकेशन लागते अल्जेब्राइक एक्सपोनेन्शियल, किंवा कुठल्या फंक्शनची मल्टिप्लिकेशन असेल तर तो अप्लाय करता येतो अल्जेब्राइक आणि
ट्रिग्नॉमेट्रिक. हे लक्षात ठेवा. हे दोनच टाईप अलाउड आहेत जनरलाइज बाय पार्ट रूल अप्लाय करायला. एक तर अल्जेब्राइक एक्सपोनेन्शियलची मल्टिप्लिकेशन पाहिजे किंवा अल्जेब्राइक ट्रिग्नॉमेट्रिकची. ठीक आहे. ओके, मग आता बघूया हा जनरलाइज्ड बाय पार्ट्स रूल काय आहे. इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही dx. ओके, दोन वेगवेगळ्या टाईपची फंक्शनची मल्टिप्लिकेशन असेल, पण ते दोन्ही टाईप कुठले असले पाहिजेत. एक अल्जेब्राइकच असला पाहिजे पहिलं फंक्शन, दुसरं कुठलं असलं पाहिजे, एक तर एक्सपोनेन्शियल किंवा कुठलं ट्रिग्नॉमेट्रिक, तरच हा बाय पार्ट्स रूल अप्लाय होतो. मग आता सिंपल आहे. पहिलं काय करायचं, फर्स्ट फंक्शन आहे त्याचं, फर्स्ट फंक्शन कोण आहे, u. नंतर त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, दुसऱ्या फंक्शनच्या इंटिग्रेशनने. v1 v2 हे जे आहेत ते इंटिग्रेशन आहे. पहिल्यांदा काय करणार, फर्स्ट टर्म लिहित असताना पहिलं फंक्शन आहे तसं, नंतर काय करायचं, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, प्लस नंतर मायनस. आता काय करायचं, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, यूचं डेरिव्हेटिव्ह यू डॅश. आता नेक्स्ट दुसऱ्याचं इंटिग्रेशन, v1चं इंटिग्रेशन v2. ओके, मायनस नंतर प्लस. आता ही प्रोसिजर कंटिन्यू करत जायचं. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह यू डॅशचं डेरिव्हेटिव्ह यू डबल डॅश, दुसऱ्याचं इंटिग्रेशन v2चं इंटिग्रेशन v3. ठीक आहे, प्लस नंतर पुढची टर्म काय येईल, मायनस. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह यू डबल डॅशचं डेरिव्हेटिव्ह काय असणार, यू ट्रिपल डॅश इनटू दुसऱ्याचं इंटिग्रेशन v3चं इंटिग्रेशन काय v4, मायनस नंतर प्लस अँड सो ऑन. ही प्रोसिजर कंटिन्यू करत जायची जोपर्यंत आपल्याला डेरिव्हेटिव्ह 0 मिळत नाही तोपर्यंत. ठीक आहे. ओके, एकदम सिंपल रूल आहे. वेअर u ची व्हॅल्यू म्हणजे काय, t, पहिलं फंक्शन म्हणजे u t, आणि v ची व्हॅल्यू म्हणजे काय, दुसरं फंक्शन e रेस टू t. ठीक आहे, अप्लाय करूया. मग आता हा बाय पार्ट्स रूल, जनरलाइज बाय पार्ट्स रूल. लेफ्टला आहे तसं काय, लेफ्टला tan y इंटू e रेस टू x स्क्वेअर इक्वल टू 1/2 पण आहे तसा. आता हा जो काही जनरलाइज बाय पार्ट्स रूल अप्लाय करणार आहे तो ब्रॅकेटमध्ये अप्लाय करा. काय बघा, मग पहिलं फंक्शन आहे तसं, काय पहिलं फंक्शन t आहे तसं, नंतर काय करायचं, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, दुसरा कोण आहे, e रेस टू t, याचं इंटिग्रेशन काय असतं, एक्सपोनेन्शियलचं इंटिग्रेशन पण एक्सपोनेन्शियलच असतं, डेरिव्हेटिव्ह पण e रेस टू टीच असतं. ओके, सो e रेस टू टीचं इंटिग्रेशन काय असतं, e रेस टू टी. नेक्स्ट साइन मायनस. आता काय करायचं, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, टीचं डेरिव्हेटिव्ह टी सोबत काय 1 इनटू दुसऱ्याचं इंटिग्रेशन, सो ई रेस टू टीचं इंटिग्रेशन काय ई रेस टू टी. आता पुढे मी लिहिलेलं नाही बघा, का नाही लिहिलेलं, कारण मी ही प्रोसिजर कधीपर्यंत करायची म्हणून सांगितलंय, डेरिव्हेटिव्ह 0 येत नाही तोपर्यंत. ओके, मायनस नंतर काय लिहिणार, प्लस. प्लस काय करायचं, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, 1चं डेरिव्हेटिव्ह, 1 कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह काय 0. मग इथं पुढं काही करायची गरज आहे का, 0 इंटू एनिथिंग काय असतं, 0 असतं. ठीक आहे, म्हणून मी पुढचं लिहिलेलं नाहीये. ठीक आहे, लक्षात आलं. बाय पार्ट्स रूल, जनरलाइज बाय पार्ट्स रूल, पहिलं फंक्शन आहे तसं, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, मायनस पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन. सेम प्रोसिजर रिपीट करायचं, मायनस नंतर प्लस, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, कधीपर्यंत, जोपर्यंत डेरिव्हेटिव्ह 0 येत नाही. सो 1चं डेरिव्हेटिव्ह काय आलं इथं, 0 आलं. सो आपण प्रोसिजर थांबवली. ओके, प्लस सी. ठीक आहे. ओके, आता सिम्प्लिफाय करूया. यामध्ये काय सिम्प्लिफाय होते बघा, दोन्ही टर्म मध्ये मला काय दिसतंय, ई रेस टू टी दिसतंय. सो आपण काय करूया, तो कॉमन घेऊया. लेफ्ट हँड साइड अनचेंज आहे तशी, tan y इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर इक्वल टू 1/2 पण आहे तसा. आता दोन्हीतून काय कॉमन निघतोय, ई रेस टू टी कॉमन निघतोय. मग ई रेस टू टी कॉमन घेतला तर रिमेनिंग टर्म जी काही आहे ती ब्रॅकेटमध्ये लिहूया. मग बघा, आता इथून ई रेस टू टी कॉमन घेतला म्हणजे काय राहणार, टी, आणि इथून ई रेस टू टी कॉमन घेतला म्हणजे काय राहणार, -1. ठीक आहे, आणि हा प्लस सी. ठीक आहे, संपलं, इंटिग्रेशन घेऊन झालं. एवढं सिंपल इंटिग्रेशन होतं बघा. तुम्हाला सिंपल ट्रिक सांगितली मी जनरलाइज बाय पार्ट्स रूलची. फक्त आता एक लास्ट स्टेप राहिलेली आहे. काय असेल ओळखा बरं, काय राहिलं, टी ची व्हॅल्यू परत सबस्टिट्यूट करा. मग काय आहे टी ची व्हॅल्यू, एक्स स्क्वेअर. ठीक आहे, जिथं जिथं टी आहे तिथं आता एक्स स्क्वेअर लिहू, आपल्याला रिक्वायर्ड फायनल सोल्युशन मिळेल. लेफ्ट हँड अनचेंज, tan y इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर
इक्वल टू 1/2 हा इंटू ई रेस टू काय आहे टी, पण टी ची व्हॅल्यू काय एक्स स्क्वेअर. सो ई रेस टू टीच्या जागी काय लिहिणार एक्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. परत टी काय आहे टीची व्हॅल्यू इकडे बघा एक्स स्क्वेअर. सो टीच्या जागी काय लिहूया एक्स स्क्वेअर. नंतर -1 आहे तसा प्लस सी. सो हे तुमचं काय आहे रिक्वायर्ड सोल्युशन आहे दिलेल्या बर्नॉलिस डिफरन्शियल इक्वेशन. सो बघा हे इतकं सिंपल एक्झाम्पल 6 मार्क्ससाठी 2 वेळेला बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. सो मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट्स जरूर करा. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.